तर कोणतंही चांगलं करता न आल्यानं नमो पर्यटन सेंटर फोडण्याची भाषा असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून श्रीकांत शिंदेंनी हा पलटवार केला। कधी काळी यांनीही मोदींचं कौतुक केलंय। श्रीकांत शिंदेंनी राज ठाकरेंना हा टोला लगावलाय। दरम्यान शिवरायांच्या किल्ल्यावर नमो सेंटर उभारल्यास फोडणार असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, उभं केलं की फोडून टाकणार। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची। बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे। आता ह्यांच्याकडून कधी काय चांगलं होत नाही। आज गड किल्ल्यांना सुविधा देण्याचं काम, तिकडे जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देण्याचं काम, किल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल, त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, हे सर्व निर्णय जे आहे हे महायुतीच्या सरकारने घेतले। जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते तोडफोडचाच विषय करणार। यांनी जे आहे नरेंद्र मोदीजींचं तोंड भरून कौतुक जे आहे काही वर्ष अगोदर केलं होतं। आता बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमधील पुष्पक हॉटेलमध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळालेली होती। उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना बाहेर काढण्यात आलं। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील यावेळेला तैनात करण्यात आलेला होता। तर वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाकडून IT इंजिनियरची फसवणूक करण्यात आली। या महिला मांत्रिकानं IT इंजिनियरची जवळपास 14 कोटींची फसवणूक केल्याची माहिती उघड झालेली आहे। फसवणूक केलेल्या पैशातून महिला मांत्रिकानं पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये आलिशान बंगला घेतला। तर जादूटोना विरोधी कायद्याचे नियम तयार केले पाहिजेत। पोलिसांनी त्वरित जादूटोना विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे असं मुक्ता दाभोळकर यांनी म्हटलेलं आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस निरीक्षक हे जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत दक्षता अधिकारी म्हणून नेमलेले आहेत असं देखील मुक्ता दाभोळकरांनी म्हटलं। भुवाबाजीची प्रकरणं निदर्शनास आल्यास ते स्वतःहून पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करू शकतात असं देखील मुक्ता दाभोळकरांनी म्हटलंय। पोलिसांनी पुढाकार घेऊन आपल्या भागातील बुवा बाबांचा धंदा बंद केला पाहिजे असं देखील मुक्ता दाभोळकरांनी म्हटलं। शासनानं तात्काळ जादूटोना विरोधी कायद्याचे नियम तयार केले पाहिजेत असं देखील यावेळेला मुक्ता दाभोळकरांनी म्हटलं। तर नालासोपाऱ्याच्या कळंब या समुद्रकिनारी 2 दिवसाचा अर्भक आढळलेला आहे। समुद्रकिनारी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना अर्भक दिसून आलेला आहे। अर्नाळा पोलिसांकडून अर्भकाच्या आईवडिलांचा शोध सध्या सुरू आहे। कळंब समुद्रकिनारी अर्भक सापडण्याची ही दुसरी घटना आहे।